या वर्षीचं म्हणजेच 2024 या सालामधलं अगदी शेवटचं गुरुपुषामृत योग यंदा 21 नोव्हेंबर रोजी आलेला आहे. तर 21 नोव्हेंबरला गुरुपुषामृत योग बनत आहे आणि हा या वर्षातला अखेरचा शेवटचा गुरुपुषामृत योग आहे आणि ही संधी तुम्ही गमावू नका. गुरुपुषामृत योग हा अत्यंत महत्त्वाचा योग आहे. या दिवशी लोक आवर्जून सोनं खरेदी करतात. असं म्हणतात की या दिवशी सोनं खरेदी केलं तर सोन्याला सोनं लागून तुमच्या घरातल्या सोन्याच्या मध्ये वृद्धी होते आणि या दिवशी घेतलेलं सोनं कधीही तुम्हाला मोडावं लागत नाही किंवा गहाण ठेवावं लागत नाही. या दिवशी घेतलेलं सोनं अत्यंत शुभ असतं. पण सध्याचे सोन्याचे जे भाव आहेत ते अतिशय वाढलेले आहेत, गगनाला भिडलेले आहेत. सर्वसामान्यांना आजकाल सोनं खरेदी करणं कठीण जातंय. तर गुरुपुषामृत मुहूर्त या दिवशी तुम्ही सोन्याच्या ऐवजी कोणत्या 2 गोष्टी खरेदी करू शकता आणि त्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये आणाच या दिवशी. तर ती गोष्ट कोणती आहे आणि सोन्याच्या ऐवजी आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची खरेदी या दिवशी करू शकतो ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. माता लक्ष्मीला प्रिय असणारा हा गुरुपुषामृत मुहूर्त अत्यंत शुभदायी फलदायी मानलेला आहे. या दिवशी केलेली लक्ष्मीची सेवा तुमच्या धनामध्ये नक्कीच वृद्धी करते, तुमच्या घरामध्ये नक्कीच भरभराट आणते. गुरुपुषामृत योगाच्या दिवशी जर का तुम्ही अगदी मनापासून माता लक्ष्मीची कोणतीही सेवा केली तर त्याचं फळ हे 100% तुम्हाला मिळतंच. गुरुपुषामृत या दिवशी सोनं खरेदी करणं हा आपल्या बघा पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आपले आजी आजोबा, आपली आई, आपल्या घरचे जे जुनं लोक असतात ते कायम गुरुपुषामृत मुहूर्तावर थोडं का होईना, अगदी गुंजभर का होईना सोनं खरेदी करायचे. जर का तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही नक्कीच सोनं खरेदी करा. जर का सोन्याचा दागिना खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही चोख सोनं खरेदी करा. अगदी 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम किंवा काही मिलीमध्ये सुद्धा आजकाल सोनं मिळतं. सोन्याचा अगदी एखादा मणी जरी तुम्ही खरेदी केला तरी सुद्धा तो तुमच्या घरातल्या स्त्रियासुद्धा वापरू शकतात, मंगळसूत्रामध्ये वगैरे वापरू शकतात आणि या दिवशी तुम्हाला सोनं खरेदी केल्याचं समाधानही मिळेल. तर आजकाल तुम्ही जर का सराफाच्या दुकानामध्ये गेला तर तुम्हाला अत्यंत छोट्या छोट्या किमतीच्या सोन्याच्या ज्या काही वस्तू, मणी, कॉईन, वेढण असतं ते मिळतं. पण काही कारणामुळं जर का तुम्हाला सोनं घेणं शक्य नसेल तर आपल्याला फक्त 10 रुपयांपर्यंत मिळतील अशा गोष्टी, पण त्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत अशा गोष्टी तुम्ही घरात आणू शकता. त्या अगदी सोन्याप्रमाणेच आहे. तर ते पहिले सगळ्यात गोष्ट म्हणजे हळद. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी तुम्ही अगदी 10 रुपयांची देखील हळद पावडर आणली किंवा हळकुंड आणलं तर ते अत्यंत शुभदायी आहे. माता लक्ष्मीला हळदीचा सुवास आकर्षित करत असतो. त्यामुळे या दिवशी नक्की तुम्ही हळद घेऊन या. अगदी 10 रुपयाची पुडी का होईना या दिवशी नक्की आणा. दुसरी गोष्ट म्हणजे अख्खे धनलक्ष्मी अगदी लक्ष्मीकारक आहेत. या दिवशी धने खरेदी करणं शुभ मानलं गेलेलं आहे. तुम्ही या दिवशी अखंड धने खरेदी करू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये त्याचं पूजन करू शकता. हळद जरी आणली तरी तुम्ही ती देवघरामध्ये ठेवून नमस्कार तिला करायचा आहे. ती लक्ष्मी स्वरूप आहे असं मानून तिची मनोभावे पूजा तुम्ही करू शकता. अगदी दिवाबत्तीच्या वेळेस तुम्ही ती हळद आणून तुमच्या देवघरामध्ये किंवा धने आणून देवघरामध्ये ठेवू शकता आणि तिला नमस्कार करू शकता. तुम्हाला नक्कीच तुमच्या या गोष्टीमुळं तुमच्याकडं सोनं खरेदी करण्याचे जे काही योग असतील तर ते निर्माण होतात. त्याच पद्धतीनं तुम्ही या दिवशी मीठ नक्की आवर्जून खरेदी करा, कारण मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्रातून झालेला आहे आणि मीठही समुद्रातून मिळतं. मीठ हे माता लक्ष्मीच्या अत्यंत जवळचं आहे. आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला धनतेरसला सुद्धा मीठ खरेदी करून आपण त्याची पूजा करतो. तर गुरुपुषामृत मुहूर्तावर तुम्ही मीठ खरेदी करणं खूप लाभदायी तुम्हाला ठरणार आहे. त्याच पद्धतीनं माता लक्ष्मीच्या आवडत्या पिवळ्या कवड्या जर का तुम्ही घेतल्या तर ते सुद्धा माता लक्ष्मीला कवड्या आवडतात आणि त्यासुद्धा तुम्ही देवाऱ्यामध्ये पूजू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला मी आणखीन काही पर्याय देते. गोमती चक्र मिळतं बाजारात साधारण 5 रुपयाला ते 10 रुपयाला एक याप्रमाणे. तर ते सुद्धा गोमती चक्र आणून तुम्ही त्याची पूजा तुमच्या देवघरामध्ये करू शकता. जर का
तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्रसुद्धा आणू शकता. गुरुपुषामृत मुहूर्त हा श्रीयंत्र स्थापनेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे. श्रीयंत्र म्हणजे काय? श्रीयंत्र घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत? श्रीयंत्र घरामध्ये का ठेवावं? आपण जर का भाड्याच्या घरामध्ये राहत असेल, भाड्यानं एखाद्या रेंटवर राहत असाल तुम्ही, तर श्रीयंत्र घ्यावं का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट आहेत. श्रीयंत्राबाबतीतले भरपूर सारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर दिलेले आहेत. श्रीयंत्र म्हणजे थोडक्यात काय मी तुम्हाला सांगते, माता लक्ष्मीचं आसन आहे. माता लक्ष्मी ज्या आसनावर बसते त्याला श्रीयंत्र म्हणतात. आणि जर का आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसनच असेल तर तिथं माता लक्ष्मी ही विराजमान होतेच. आणि माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा कृपा दृष्टी तुमच्या घरावर कायम राहते. कारण जिथं जिथं लक्ष्मी असते तिथं तिथं भगवान विष्णू हे असतात. आणि जिथं जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी आपोआप न बोलवता सुद्धा येत असते. त्यामुळं जर का तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता, नवीन खरेदी करू शकता, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता, अशा बऱ्याचशा सेवा करू शकता. पण काहीच शक्य नसेल तर तुम्ही हळद, धने, मीठ, पिवळ्या कवड्या किंवा गोमती चक्र यांसारख्या साधारण वस्तू त्या अगदी कमी किमतीच्या असतील पण त्याचं मूल्य हे अमाप आहे आणि त्याला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या पूजेमध्ये दिलेलं आहे. या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. सोन्याप्रमाणेच चांदीची खरेदीसुद्धा करणं गुरुपुषामृत मुहूर्तावर हे शुभ मानलं गेलं आहे. जर का तुम्हाला चांदीची एखादी गोष्ट घ्यायची असेल तर हा मुहूर्त अजिबात सोडू नका. तुळशीची लग्न झालेली आहेत आणि आता लग्न सराईचे मुहूर्त सुरू झालेले आहेत. त्यामुळं तुम्हाला लग्नासाठी दागिने खरेदी करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही या मुहूर्तावर तुमचे दागिने हे खरेदी करू शकता. आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.